तर प्रल्हाद गायकवाड साहेब आणि PC म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. हे जुने सहकारी करायला तुम्ही पाहता ओवले क्रिकेट संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू संतोष दादा आज आपल्याला सलग 3 सामन्यामध्ये 3 सामन्यावरचा पारितोषिक गोल्ड इज गोल्ड फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आज पाहायला मिळाला. काय सांगाल या परफॉर्मन्स बद्दल? सर्व गावातल्या माझ्या हितचिंतकांच्याच मुले कदाचित परफॉर्मन्स होत असेल माझा. आणि क्रिकेट आता जसं तुम्ही कॉमेंट्रीमध्ये समीर सोमणे सर बोलले की एखाद्या खेळाडूच्या जन्मतच क्रिकेट हा त्याच्या रक्तातच असतो, तसाच असा प्रकार आहे. कारण क्रिकेटसाठी आम्ही या फिटनेससाठी खूप मेहनत घेतो, त्याच्यामुळे कदाचित आज मी तिसऱ्यांदा लगातार मॅन ऑफ द मॅच ठरलेलो आहे. आज साई स्पोर्ट्स ओवले यांच्या माध्यमातून तुम्हाला ही ओवले प्रीमियर लीग वर्ष 8वे पाहायला मिळतोय. आणि ओवले म्हटल्यानंतर आयोजनाला कमी नसते, तरी पण समीर बाई यांनी घेतलेली मेहनत आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूपच मेहनत घेतली. आम्ही पहिल्या दिवशी बघितलं, जवळजवळ 12:30 वाजता पहिली मॅच सुरू झाली. त्याच्यानंतर सुद्धा आज व्यवस्थितरित्या वेळेनुसार सामने स्पर्धा संपन्न होताना दिसत आहे. कारण ओवळेगाव म्हटल्यानंतर शिस्त आहेच आणि क्रिकेटचं नाव या ओवळेगावाने खूप मोठ्या पटलावर नेलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वच गाववाले म्हणा किंवा प्रेक्षक म्हणा, खेळाडू म्हणा, सर्व या स्पर्धांना मेहनत घेऊन सफल करण्याचा हातभार लावत असतात. तर धन्यवाद, अभिनंदन. आमचे यांना विनंती असेल आपण यावर जरा आपण फोटो सेशन करावा. थँक्यू. खूप चांगलं या ठिकाणी बाईट्स तुम्ही पाहिलीत आणि सलग 3 सामन्यामध्ये 3 सामनावीर आणि क्वालिफाय झालेत सेमीसाठी. आय थिंक निहाल स्पोर्ट्स तर ए ग्रुप मधून तुम्ही संघ पाहाल तो अर्थातच निहाल स्पोर्ट्स हा क्वालिफाय झाला सेमी फायनलसाठी. आणि बी ग्रुप मधून तुम्ही सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवले हा संघ पाहताय करा म्हणजेच सेमी फायनल मध्ये. दोन्ही संघांचं अभिनंदन. आता इथून लढाई असेल आय थिंक ती बंटे 11 विरुद्ध स्वरा 11. बंटे 11 ने आतापर्यंत सामने जिंकलेत 2 आणि स्वरा 11 ने सामने जिंकलेत फक्त 1. म्हणजे स्वरा 11 साठी जर सामना जिंकला तर कदाचित सुपर ओव्हर साठी ते दावेदार राहू शकतील. म्हणजे इम्पॉर्टंट मॅच असेल, परंतु तितकीच महत्वाची मॅच फिल्डिंग डिपार्टमेंट अर्थातच ती असेल बंटे 11 साठी. जर जिंकलेत बंटे 11 तर सेमीफायनलला ते क्वालिफाय होतील. नितेश, सचिन. आणि याच दरम्यान राजू घरत यांचं इथे आगमन झालंय. राजू अर्थात राजेश घरत ओवले गावातील एक क्रीडा प्रेमी, क्रिकेट शौकीन म्हणून ज्यांची ओळख आहे. तर राजेशजी घरत आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण ओपेल मध्ये आलात त्याबद्दल तुमचं साई स्पोर्ट्स ओवले आणि ग्रामस्थ मंडळ ओवले यांच्या वतीनं मनस्वी आभार. विनंती करतोय ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. राजेशजी घरत ओवले ज्यांचा ओवले फाट्यावर आपण सर्व्हिस सेंटर पाहतोय आणि आज त्या सर्व्हिस सेंटरचे ओनर आहेत आणि क्रिकेटची प्रचंड आवड असणारी ही व्यक्ती राजेशजी घरत. तो थैंक यू रियल मात्रे सर, बिल्कुल बढ़िया शॉट इनफील्ड के ऊपर से खेला शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद. सुवीर स्पोर्ट्स एंड श्री एंड शिव स्पोर्ट्स स्टैंड की तरफ ये 4 रन. सचिन.
ओव्हर. सर्व सुपर ओव्हर आता तुम्हाला पाहायला मिळतील. प्ले प्ले आणि बाय, ज्याला बाय मिळेल तो पुढे दाखल होईल आणि जी प्ले प्ले म्हणजे दोघांच्यात मॅच होईल त्यातून जो जिंकेल आणि ज्याला बाय मिळेल त्यांच्या समेत तो खेळेल सुपर ओव्हर. चला जान्हवी संघ, जान्हवी 11 संघाचे संघनायक राहुल घरत. तर राहुल या, तुम्ही घरात लकी आहात, त्याच्यासाठी पावा तुम्हाला बोलवतोय ड्रॉ करण्यासाठी. रेबल्सचे कर्णधार आहेत, जान्हवी 11 संघाचे कर्णधार आहेत, श्री अँड शिव 11 संघाचे कर्णधार देखील या पण लगेच. गेंदबाज तैयार. चलिए इस बार गेंदबाजी के मार्ग पर आप देख सकते हैं गेंदबाज शाहिर उर्फ मुन्ना गेंदबाजी के लिए आते हुए. कमाल के गेंदबाज है. बघा सेमीफायनल क्रॉस असेल याची नोंद घ्या. तर कॉटबेनसाठी कदाचित अपील केली होती, दोन्ही पंच सल्ला मसलत करतील. तर बघा आमच्यापर्यंत पावा माहिती पोहोचत आहेत. पॉइंट जर सेम झाले जर पॉइंट टेबल वरती ए आणि बी ग्रुप मधून जे संघ सेम पॉइंटने असतील तर मात्र त्या चिठ्ठ्या उडवल्या जातील. 1 नंबर साठी याची नोंद घ्या. फुल टॉपर साठी चिठ्ठी केली झाली याची नोंद घ्या आपण. तर चला आपण इथे ड्रॉ आता उचलूया 3 संघांमध्ये. तर फलंदाज आय थिंक मैदानातून जातील बाहेर, ते म्हणजेच विद्याधर मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. चला रेबल्स कॅप्टन इथे आहेत, जान्हवी 11 संघाचे कर्णधार आहेत आणि श्री अँड शिव 11 संघाचे कर्णधार आहेत. तर समीर भाई आपण या आता ड्रॉ करूया 3 टीम मध्ये. सुपर ओवर साठी लड़ाई असेल. तो बिल्कुल क्या कमाल की गेंदबाजी यहाँ पर करते हुए श्रेयस मुंगाजी. हालांकि पहली गेंद मुन्ना की बिल्कुल वाइड आई थी और उसके बाद ये शानदार विकेट लेने में कामयाब हो चुके हैं. फिलहाल पारी की शुरुआत बल्लेबाज विद्याधर और साथी बल्लेबाज किशोर मात्रे उन्होंने काफी बेहतरीन किया, लेकिन किशोर मात्रे और मेरे ख्याल से विद्याधर मात्रे ये 2 बल्लेबाज मात्र मैदान से बाहर लौट चुके हैं. अब जिम्मेदारी होगी सूरज मुंगाजी जो सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं और उनके साथी बल्लेबाज विनीत पाटिल. ऑन साइड में बिल्कुल गेंद को ढकेला है, मिड विकेट की तरफ रोकेंगे. 1 रन तो कंप्लीट, तब तक 2 रन यहां पर कंप्लीट. 2 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल 21 रन. सुपर ओवर के जो भी नियम है थोड़ी सी कमेटी चर्चा कर रही है और ये चर्चा समाप्त होने के बाद जो निर्णय है हम आपके पास जरूर पहुंचाएंगे. सुपर ओवर के लिए किस एंड से बल्लेबाजी करना है, बैट्समैन चॉइस. तो कंपलसरी जो स्टार्टिंग है वहां से ही शुरुआत होगी, ये बात आप ध्यान में रखिए. गेंदबाज शाहिर फिर से एक बार तैयार. फुल टॉस बॉल थी, ये मिस कर दिया इस गेंद को और चलिए कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति. पहले ओवर में 18 बने थे, लेकिन इस ओवर में शाहिर यानी कि मुन्ना ने क्या कमाल की गेंदबाजी की है, रोक लगाई है बल्लेबाजों के ऊपर, रन नहीं दे पा रहे. फिलहाल स्कोर वही के वही रुका हुआ. 21 लॉस ऑफ 2 विकेट. किशोर मात्रे और विद्याधर मात्रे आउट होने के बाद थोड़ा सा आप संभल कर खेलना होगा इन दोनों बल्लेबाजों को. ये भी फुल टॉस मिस कर दिया है. लगातार गेंद यॉर्कर बनाने की कोशिश, अपील तो की गई थी लेकिन अपील में इतना विश्वास नहीं था कि अंपायर के ऊपर प्रेशर बना सके. और बनता 11 ओले टीम की तरफ से ये दमदार गेंदबाजी का परफॉर्मेंस. एक अच्छी साझेदारी चाहिए इस मुकाबले में अगर बने रहना है तो मेरे ख्याल से स्वरा 11 टीम के बल्लेबाजों को. महत्वपूर्ण मुकाबला है दोनों टीमों की अगर चर्चा करेंगे और यकीनन एक अच्छा प्रयास जरूर करेंगे. तो थोड़ा सा रुकिए, ड्रॉ करेंगे सतीजा, थोड़ा रुकिए. तो केवल आप ओवर होने के बाद केवल एक ही गेंद बची है. चलिए फील्डिंग अच्छी, डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ, बैकअप कवर भी अच्छा मिलता हुआ, लेकिन तब तक रन चुराए बल्लेबाजों ने. टोटल 3 रन और 3 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 24 रन. पावर प्ले की अंतिम गेंद बची है और अंतिम गेंद के बाद लकी ड्रॉ जरूर करेंगे. सुपर ओवर के लिए 3 टीमें हैं, रेबल्स 11, जान्हवी 11, श्री एंड शिव 11. ये 3 टीमों के बीच में बिल्कुल ड्रॉ किया जाएगा. धीरज मात्रे और रोहन मुंगाजी इनसे गुजारिश करते कि आइए, विशाल पावा आपको यहां पर बुला रहे तो आइए. साई स्पोर्ट्स आयोजक आइए, आपका स्वागत है.
स्विच हिट का ये प्रयास था, ज्यादा ही बाहर थी, लेग स्टंप से अंपायर ने उसे व्हाइट बॉल का करार दिया। व्हाइट की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो 25 रन। रोहन मुंगा जी शायद इन एक्शन में नहीं नजर आ रहे विशाल, उनकी टीम शायद आयोजन कमेटी की भूमिका में, तो बिल्कुल ऑन साइड में ढकेला है। फील्डिंग अच्छी, ओवर की भी समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 25, लॉस ऑफ 2 विकेट। आधी आपण आता लकी ड्रॉ करूया। कॅमेरामॅन श्री, कॅमेरामॅन आपण इकडे होता का, कॅमेरा फोकस करा। लकी ड्रॉ सुपर ओव्हर, सेम पॉइंट असलेले संघ रेबल्स जान्हवी आणि श्री 11 शिव, आणि बाय मिळाली येथे अर्थातच रेबल्स या टीमला, आणि मॅच होईल सुपर ओव्हरची ती जान्हवी 11 विरुद्ध श्री अँड शिव या दोन संघांमध्ये, आणि त्यातून जो जिंकेल तो रेबल्स संघाविरुद्ध सुपर ओव्हरची मॅच केल्या, आणि तिथून तुम्हाला सेमी फायनलिस्ट नंबर 2 पाहायला मिळेल ए ग्रुप मधून। तर अभिनंदन रेबल्स टीम। तर टॉस करूया सुपर ओव्हर। सतीजाला मात्र आय थिंक हा शेवटचा सामना असेल लीग स्टेजचा। कंपल्सरी चेस असेल बघा सुपर ओव्हर मध्ये। रोहन मुंगाजी आपण यावं, आणि रेबल संघाचे मॅनेजर आहेत रोहन नाईक फिरकी गोलंदाज, आणि सतीश दादा समजा सुपर ओव्हर टाय झाली मग कंपल्सरी चेसिंग, यस मग काय हरकत नहीं है। तो चलिए चलते हैं तीसरी ओवर की तरफ। रन बने हैं 25, गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज राजेंद्र मुंगाजी फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद फेंकी थी, ऑफ साइड में ट्राई किया है, ऑन साइड माफ कीजिएगा मिड ऑन को चीरती हुई गेंद डीप लॉन्ग ऑन में जाती हुई, तब तक 1 रन बटोरा 1 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। थोड़ी सी धीमी गति में चल रही है दूसरे और तीसरे ओवर में बल्लेबाजी करने वाली टीम स्वरा 11। अभी तक बंटा 11 की चर्चा करेंगे। पहले ओवर में राजेंद्र मुंगा जी को बिल्कुल टारगेट बनाया गया था, और राजेंद्र मुंगा जी के 1 ओवर में 18 रन ठोके थे, और उसके बाद फील्डिंग जब खुली हो गई तब कितनी शानदार गेंदबाजी अपनी टीम के लिए। तेज बॉल डालने का प्रयास, ऑफ स्टंप से बाहर है, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 27 रनों के ऊपर। तो प्रीशियस ग्रुप के ओनर सम्मानीय गिरीश माटा सर, इनका शुभागमन हो चुका है। आइए सर, आपका स्वागत है, वेलकम आपका इस टूर्नामेंट के माध्यम से ओले प्रीमियर लीग में आपका हम स्वागत करते हैं। तो प्रीशियस ग्रुप के ओनर मिस्टर गिरीश माटा सर, इनका शुभागमन हो चुका है। आइए, आपका हार्दिक स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से। तो रन संख्या बनी है इस 2 रनों की मदद से 29। चलिए, अगर 10 के रन रेट से भी चलती है ना तो 50 तक आसानी के साथ जा सकती है। बघा, मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक जे असेल ना, ज्या फायनलिस्ट 2 टीम असतील त्यांच्यामध्येच मॅन ऑफ द सिरीज दिली जाईल, याची आपण नोंद घ्यावी। बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर, ती पारितोषिक 4 टीम मधून काढली जातील। फक्त मॅन ऑफ द सिरीज फायनलिस्ट त्या 2 टीम मधून काढले जातील, याची आपण नोंद घ्यावी। म्हणजे चॅम्पियन आणि रनर अप या दोघांमधूनच तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक दिलं जाईल। इस बीच मेहमानों का आगमन होता हुआ टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर गिरीश माटा सर, प्रीशियस ग्रुप के ओनर, इनका आगमन हो चुका है। समीर मात्रे सर, इनके प्यार के खातिर इनका आगमन हो चुका है, उनका स्वागत है। लाउड अपील की गई थी विकेट कीपर के द्वारा। आइए सर, गिरीश माटा सर और उनके समेत उनके दोस्त, उनके साथीदार, उनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करते हैं। संजू भाई गायकवाड़, आपका हम स्वागत करते हैं। आज पूरा खाने का इंतजाम आपके माध्यम से किया गया। सिद्धेश्वरी मैच का आनंद लेते हुए रायगढ़ ग्रामीण टेनिस कमेटी के अध्यक्ष राकेश भाई गायकवाड़ विकेट कीपिंग की भूमिका में दमदार प्रदर्शन देते हुए अच्छी गेंद थी, हल्के हाथों से कट किया इस गेंद को। पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, रोकेंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन पूरा 1 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद ड्रिंक्स, पानी जाएगा मैदान में। चलिए, पानी लेकर जाइए, गुजारिश करते हैं कमेटी से कि आप पानी लेकर जाइए। पहले 3 ओवर के बाद अगर चर्चा करेंगे तो रन संख्या बनी है टोटल 10.00 के औसत से 30 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। मंच के ऊपर आप मेहमान देख सकते हैं, एडवोकेट समीर मात्रे, इनके प्यार के खातिर
प्रीशियस ग्रुप के ओनर सम्माननीय गिरीश माटा सर, उनके समेत जितेंद्र जैन सर और उनके समेत भूपेंद्र दरिया सर, इनका शुभागमन हो चुका है, उनका हम स्वागत करते हैं। लीग स्टेज का आखिरी मुकाबला जरूर है। अभी अभी आपने देखा जो 3 टीमें थी सेम पॉइंट की वजह से उनके बीच में लकी ड्रॉ किया गया और रेबल्स 11 टीम को बिल्कुल वो ड्रॉ मिला और सीधा पहुंचा अगले राउंड के लिए, यानी कि जो सुपर ओवर के जो मैचेस है वो मुकाबला उन्हें खेलने को मिलेगा, यानी कि एक मैच उनकी कम हो चुकी है। तो जानवी और श्री 11 शो के बीच में बिल्कुल अगली सुपर ओवर आपको देखने को मिलेगी। डीजे तो मेरे ख्याल से ऑरेंज कैप के दावेदार रहे इस श्रृंखला में मेरे ख्याल से सागर गायकवाड़ 120 रन के साथ बढ़त थी उस खिलाड़ी की और मेरे ख्याल से उसको पीछे ढकेल दिया है और ये कैप जाएगी। ओल्ड इज गोल्ड, शेर चाहे कितना भी बूढ़ा हो वो मांस ही खाता है, घास नहीं खाता। तो संतोष मात्र से इनके पास ये बिल्कुल ये कैप जाएगी जो लीडिंग स्कोरर इस ओले प्रीमियर लीग में बिल्कुल बने हैं। लेकिन जो ये पर्पल कैप है विकेट टेकर वो अभी तक बरकरार रहेगी मेरे ख्याल से साजन मुंगा जी के पास, जो काफी महंगे साबित हुए थे। समाधान गायकवाड़ बॉलर, बिल्कुल आप देख सकते हैं मयूर गायकवाड़ गेंदबाजी के मार्ग पर, ये भी बड़े खिलाड़ी जरूर है लेकिन अब मेरे ख्याल से इस मैच में उनको अच्छा परफॉर्मेंस देना होगा। राकेश गायकवाड़ अभी तक गेंदबाजी के लिए नहीं आए, वो भी अच्छी गेंदबाजी करवा रहे थे, लेग कटर तेज गेंदे उनके पास है लेकिन देखेंगे अच्छे अच्छे गेंदबाजों की वर्मी बिल्कुल उनके टीम में आप देख सकते हैं। 30 रन बने हैं 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद। रकीजाच दरम्यान सन्मान्य अतिथी भरत शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। पनवेल तालुका इंटक अध्यक्ष सन्मान्य भरत शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। तर भरत शेठ गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। बिल्कुल आप देख सकते हैं इस ओवर की चर्चा करेंगे। शुरुआत हुई है 2 रनों के साथ, मयूर गायकवाड़ गेंदबाजी के मार्ग पर, भरत भाई गायकवाड़ अगर इनकी चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर हमेशा दमदार योगदान रहता है ओले और क्रिकेट के लिए। तो पनवेल तालुका इंटक के अध्यक्ष है, आइए भरत दादा आपका स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से। दत्ता शेठ मुंगा जी, नंदराज शेठ मुंगा जी, बिल्कुल दमदार योगदान। संजू भाई, सभी को हम गुजारिश करते हैं कि आइए मंच पर, आपका स्वागत है। ये गेंद पड़ने के बाद थोड़ी सी नीचे भी रही, ऑफ स्टंप से बाहर भी गई और अंपायर ने इस गेंद को व्हाइट बॉल का करार देते हुए व्हाइट की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए मौसम की अगर चर्चा करेंगे ना तो कभी ऐसा लग रहा है कि बारिश होगी क्या, क्योंकि आजकल बहुत ठंडी हवा भी नजर आती है। आज मात्र गर्माहट पैदा हो रही है पूरे मैदान में। इस बार भी छोड़ दिया गेंद को, ऑफ स्टंप से बाहर है। देखिए लाइन लेंथ जब आपकी होती है ना वो निश्चित तौर पर आप बनाए रखना, क्योंकि राजेंद्र मुंगा जी के 2 ओवर समाप्त हो चुके हैं और मेरे ख्याल से श्रेयस मुंगा जी का 1 ओवर समाप्त हो चुका है। और ऐसे हालातों में अब मयूर गायकवाड़ के ऊपर जो जिम्मेदारियां दी है ना उन जिम्मेदारियों को खड़े उतरना भी आपके लिए बहुत जरूरी होता है, क्योंकि सामने स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं सूरज मुंगा जी जो सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके हैं। तो भरत दादा गायकवाड़ पनवेल तालुका इंटक के अध्यक्ष है, उनका आगमन हो चुका है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। गेंदबाज मयूर ओवर द विकेट से तीसरी गेंद बिल्कुल जड़ में डालने का प्रयास, एक्स्ट्रा कवर की तरफ समाधान गायकवाड़ मौजूद है। 1 रन तो कंप्लीट, थ्रो थोड़ा सा कमजोर था, इसकी वजह से ये तुरंत 2 रन चुराए बल्लेबाजों ने और बिल्कुल ये 2 रन गुड रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली और इसी 2 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 36 रन। 10 के रन रेट से अभी तक चल रही है। 10 से रन रेट से चलना ये बहुत गलत बात होगी, क्योंकि कम से कम आपको इस मुकाबले में बने रहना है तो 70 तो चाहिए, 60 तो चाहिए डेफिनेटली, क्योंकि दोनों भी टीमों की चर्चा करेंगे। मेरे ख्याल से दोनों भी टीमों ने 2-2 मुकाबले अभी तक जीते हैं और ये मुकाबला इनके लिए काफी निर्णायक होगा। डू और डाई का ये मुकाबला। रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 36 रन, लगातार 2 गेंदे वाइड आने के बाद पूरी तरीके से कमबैक किया है।
तो विनय पाटिल उर्फ भाई अगर कैच पकड़ते हैं तो उनके लिए समीर भाई मात्र एडवोकेट इनके ओर से 500 रुपए का इनाम है। चलिए मौका है खिलाड़ी के पास विनय पाटिल के लिए, अगर कैच पकड़ते हैं तो समीर भाई मात्र एडवोकेट इनके माध्यम से 500 का इनाम। प्रेशर है थोड़ा सा गेंदबाज के ऊपर। समीर मात्रे सर आप एक देख सकते हैं यूट्यूब पे जाकर एक मुकाबला देखिए कि बाएं हाथ के गेंदबाज थे रिची मात्रे, ठाणे डोंबिवली के देसाई के खतरनाक बल्लेबाज। इनके सामने बाएं हाथ का गेंदबाज था, एक बॉल में 6 चाहिए थे, 6 की 6 गेंदें वाइड फेंकी थी उस गेंदबाज ने। इतना बड़ा दबदबा रहता है बाएं हाथ के बल्लेबाजों का। गेंदबाज तैयार, यॉर्कर का प्रयास, यॉर्कर को किया मिस, खेला है बड़ा हिट, गेंद को डिसमिस करने का प्रयास था लेकिन अच्छी फील्डिंग। लॉन्ग ऑफ में रन 2 बटोर में चाहिए थे, मात्र 1 ही रन मिला वहां पर। अच्छी फील्डिंग नजर आती हुई लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के द्वारा। तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से फिलहाल बढ़ता हुआ स्कोर रेट और स्कोर कार्ड के ऊपर 37। धीमी गति की शुरुआत कहेंगे, पार्टनरशिप तो बढ़ रही है लेकिन डॉट बॉल भी बहुत सारी के लिए। सूरज मुंगा जी ने अभी तक बात करेंगे तो टोटल 4 गेंदे डॉट के लिए और विनीत पाटिल ने टोटल 2 गेंदे अभी तक डॉट के लिए। ये डॉट परसेंटेज गेंदे है ना वो आपको आप कम खेलनी होगी क्योंकि ये बहुत निर्णायक मुकाबला है। लीग स्टेज में आपको अगर बने रहना है ना तो एक अच्छा परफॉर्मेंस देना आपके लिए बहुत जरूरी होता है। मयूर गायकवाड़ फिर से एक बार अच्छी गेंदबाजी, कमाल की शातिर गेंदबाजी। पहली 2 गेंदें वाइड आई थी, ऐसा लग रहा था समीर सोमनी सर कि थोड़ी सी मुश्किलें उनके सामने पैदा होगी लेकिन अपने आप को संवारा। और यही होता है जब कप्तान आपके ऊपर उत्तरदायित्व देते हैं ना, जिम्मेदारियां देती है ना, तो उस जिम्मेदारियों को बखूबी निभाना बहुत जरूरी होता है। और ये लीजिए कितना शानदार कमबैक, स्कोर पूरी तरीके से रुका हुआ है। अब जरूर कहेंगे कि यहां पर स्वाया 11 टीम थोड़ी सी फंस चुकी है। टैप करने की कोशिश, मिड ऑफ के सामने से गेंद निकाला, डीप लॉन्ग ऑफ में गेंद उठाए, फील्ड करे, तब तक केवल 1 ही रन मिलेगा। एक सफल ओवर की समाप्ति पहले ओवर में। और मेरे ख्याल से 1 बॉल बची, माफ कीजिएगा क्योंकि 2 गेंदें वाइड आई थी। पहले ओवर में 18, दूसरे ओवर में 7, तीसरे ओवर में 5 और अंतिम चौथे ओवर में अंतिम ओवर भी बचा हुआ है। फिलहाल 8 रन अभी तक खर्च करता हुआ ये गेंदबाज। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन देखने को मिला है। ये मैच में जो जीतेगा वो जीता जाएगा सेमीफाइनल में और जो टीम रहेगी बैलेंस उनके बारे में जरूर सोचा जाएगा। किसी पर ओवर में जाती है लकी ड्रॉ के साथ। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, शॉट अच्छा है, फिर से एक बार फील्डर तैनात है लॉन्ग ऑफ में। अच्छी फील्डिंग नजर आती हुई, 1 ही रन मिलेगा इस आखिरी गेंद के ऊपर। स्ट्राइक रखेंगे बल्लेबाज अपने पास मेरे ख्याल से सूरज मुंगा जी। 4 ओवर के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर, टोटल 39, लॉस ऑफ 2 विकेट। क्योंकि आप दोस्तों याद है इतिहास के पन्नों में अगर पलट कर देखोगे ना तो हुमायूं, बाबर, औरंगजेब, जहांगीर, अकबर, मुगल सल्तनत, ऐसी महासत्ता हिंदुस्तान की तरफ चली आ रही थी और इन महासत्ताओं को पूरी तरीके से अपने तलवारी पर जिन्हें तोला था और अपने तलवारी के अपने मां जिजाऊ का, मां जगदम्बा का आशीर्वाद लेकर जिन्होंने इन सत्ताओं को पूरी तरीके से परास्त किया और हिंदवी स्वराज्य के संस्थापक बने राजे छत्रपति शिवाजी महाराज। इनके सुमधुर संगीत आप डीजे के माध्यम से सुनते हुए डीजे की तारीफ जरूर करेंगे, डीजे नितिन की, जो एक तरफ कैमरा भी संभाल रहे, डीजे के दर्शकों का मनोरंजन भी कर रहे, यानी कि कमाल का ये योगदान है इनका। तो पारी का ये स्लॉग ओवर है और स्लॉग ओवर में अगर रन नहीं बनाते ना तो मेरे ख्याल से ये मुश्किलें आपके सामने जरूर बनेगी। मुश्किलें, मुसीबतें तमाम है इस खेल में, लेकिन जो जी जान से लड़ेगा वो बिल्कुल इस मैदान में खड़ा रहेगा। रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष राकेश दादा गायकवाड़ राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी की शुरुआत करेंगे स्लॉग ओवर में और स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे सूरज मुंगा जी। नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है आप देख सकते हैं विनीत पाटिल। स्लॉग ओवर राइट आर्म राउंड द विकेट से। लेग कटर की ये डिलीवरी थी, थोड़ी सी फ्लाइट देने का प्रयास, ललचाने का प्रयास था बल्लेबाज को, लेकिन स्लॉग ओवर में आप ललचाओगे ना तो ये मार आपको मिलेगी क्योंकि 8 विकेट अभी भी सुरक्षित है। चलिए शुरुआत तो बेहतर हो चुकी है गेंदबाज राकेश गायकवाड़ इनके माध्यम से डॉट बॉल के साथ ये 5वें ओवर की शुरुआत। 5 गेंदें बची है और 5 गेंदों में 2 या 3 बड़े शॉट चाहिए। अभी तलक मजबूत स्थिति में है बंटा 11 टीम जो कमाल का परफॉर्मेंस दे रही है। पिछले तीनों गेंदबाजों ने शातिर गेंदबाजी की। भले ही राजेंद्र मुंगा जी को पहले ओवर में 18 रन आए, उसके बाद विकेट गिरी और शाहिर यानी कि श्रेयस मुंगा जी ने केवल 7 ही रन दिए,
उसके बाद राजेंद्र मुंगाजी ने सेकंड स्पेल में 5 रन दिए और मयूर गायकवाड़ ने सिर्फ 9 रन। ये फुल टॉस थी, इसे मिस कर चुके हैं बल्लेबाज, क्लियर करना चाहिए था बाउंड्री को, नहीं कर पाए और राजेंद्र के द्वारा ये बढ़िया कैच, बल्लेबाज हो गया आउट। तीसरा झटका स्वरा 11 टीम को लगता हुआ, निजी स्कोर मेरे ख्याल से 39 के ऊपर। यादव सर, महाराष्ट्र बैंक मैनेजर, इनका आगमन हो चुका है। तो आइए नरेश यादव सर, आपका हम स्वागत करते हैं। सागर, आपकी जो मेरे ख्याल से कैप थी ना लीडिंग स्कोरर की, बिल्कुल आप संतोष मात्रे इनके पास पहुंच गई। अब बड़े आपको मैच में कारनामा करना ही पड़ेगा। तो शायद जेजुरी की बस पकड़ी आपने, बघा राईस तयार झालाय, तर जे जेवणाचे राहिले असतील तर त्यांना विनंती असेल आपण बैकस्टेज अपन मागे या आणि जेवणाचा आनंद घ्या। देखिए जिनका जेवण खाना अधूरा रह चुका है तो उनसे गुजारिश करते आइए, लेकिन ये लीजिए ज्यादा लगता है ताव मारा है चिकन के ऊपर और आते ही राकेश गायकवाड़ के ऊपर अल्लाह बोल कर दिया, सीमा पार 6 रन आयुष के बल्ले से। धमाकेदार संगीत डीजे नितिन के माध्यम से बिल्कुल आप सुनते हुए 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 45 रन। अब अंतिम इस ओवर की महज 3 गेंदें बची है और इसे बड़े शॉट की तलाश थी बल्लेबाजी करने वाली टीम स्वरा 11 टीम को। ये ताबड़तोड़ बल्लेबाज है, क्या इन्हें रोक पाएंगे गेंदबाज राकेश गायकवाड़? एक और बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन मिड विकेट की तरफ स्क्वायर लेग की तरफ ये गेंद जाती हुई उठाएंगे, फील्ड करेंगे, थ्रो थोड़ा सा खराब। तब तक 2 रन पूरे किए और 2 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है 47 की तरफ। कम से कम 50 तक जरूर जाना चाहेगी 10 के रन रेट से। और आप देख सकते हैं रेबल्स के मैनेजर यानी कि रोहन मुंगाजी, जादुई के फिर की गेंदबाज, बिल्कुल कमाल की गेंदबाजी का परफॉर्मेंस देते हैं। आज मात्र इन एक्शन में नहीं नजर आ रहे, अच्छे गेंदबाज है, अच्छा ऑलराउंडर खिलाड़ी है। गेंदबाज राकेश गायकवाड़ तैयार, ये गेंद फुल टॉस फेंकने का प्रयास था, ऑफ स्टंप से ज्यादा ही बाहर, अंपायर का वाइड बॉल का करार, वाइड की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 48। 2 रन से अपने अर्धशतक से दूर है टीम स्वरा 11। फाइटिंग टोटल तो खड़ा करने में बिल्कुल सक्षम हो गई है, लेकिन जब भी लो स्कोर का मुकाबला होता है ना तो आपके गेंदबाजों को विकेट लेनी होती है, डॉट बॉल निकालने होते हैं, लेकिन यहां पर दिखा दिया भाई बाजीराव सिंघम का दम बल्लेबाज आयुष मात्रे के बल्ले से ये दूसरा हिट 6 रन। देखिए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग से, डीप बैकवर्ड नहीं स्क्वायर लेग से एरिया पकड़े कि डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, लॉन्ग लेग, फाइन लेग, ये जोन पूरी तरीके से खुला है और ये जो गेंदे आप करवा रहे हैं ना ये गलत गेंदे हैं। 2 छक्के अभी तक इस ओवर में आते हुए, हल्का सा काटा बदला गेंद में, पड़ने के बाद थोड़ी सी टर्न हुई, बाहर की तरफ निकली और यकीनन डॉट बॉल की समाप्ति आई। इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ टोटल 5वां और 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद पहले इनिंग्स में रन बने टोटल 54, 54 रन जीतने के लिए अब प्रति ओवर 11.00 के औसत से मेरे ख्याल से 55 रन ही बनाने पड़ेंगे। तो देखेंगे डू और डाई के मुकाबले में क्या सेमीफाइनल में प्रवेश कर पाएगी स्वरा 11 या प्रवेश कर पाएगी बंटा 11, इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकंड इनिंग्स में। समीर सोमने सर, तब तक एक बार आप मंच के ऊपर नजर डालेंगे कि हमारे टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर गिरीश माटा सर, प्रीशियस ग्रुप के ओनर, उनके समेत जितेंद्र जैन सर, भूपेंद्र दरिया सर, आपका स्वागत है। और अभी अभी जिनका आगमन हो चुका है महाराष्ट्र बैंक मैनेजर सम्मानीय नरेश यादव सर, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। अमित भाई मुंगा जी, इनको देख सकते हैं। तो चलिए अब सम्मान करेंगे हम जरूर आज के इस टूर्नामेंट के लिए जिनका महत्वपूर्ण योगदान रहा और इनकी आप उपस्थिति देख सकते हैं। तो प्रीशियस ग्रुप के सर्वा गिरीश माटा सर, इनका सम्मान किया जाएगा। गिरीश माटा सर, इनसे गुजारिश करते आइए आप अतिथि मंच के ऊपर, आपका सम्मान एडवोकेट समीर माते सर, इनके शुभ हाथों से बिल्कुल किया जाएगा। तो गिरीश माटा सर, इनका सम्मान
ऑफिशियल्स ग्रुप के ओनर, इनका सम्मान बिल्कुल किया जाएगा। इस टूर्नामेंट को काफी अच्छा योगदान दिया। और उनके समेत मिस्टर जितेंद्र जैन सर, इनका भी सम्मान किया जाएगा। दोनों का सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से बिल्कुल किया जाएगा। मेहमान भगवान के समान होता है और मेहमानों का स्वागत करना यह हमारा आयोजकों का परम कर्तव्य होता है। और बिल्कुल ये मेहमान नवाजी एडवोकेट समीर भाई मात्रे इनके द्वारा बिल्कुल किया जा रहा है। सभी ग्रामस्थ मंडल ओले, सभी खिलाड़ी, सतीश मात्रे, हमारे ऋषिकेश होंगे, पावा होंगे, प्रमोद होंगे, सभी हमारे कमिटी मेंबर्स यानी कि संपूर्ण ओले गांव के जितने भी खिलाड़ी हैं, सभी टीम के, वो काफी कमाल का योगदान बिल्कुल इस टूर्नामेंट को देते हुए उनका भी हम स्वागत करते हैं। तो मिस्टर जितेंद्र जैन और गिरीश माटा सर, इनका शुभ सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से नेक्स्ट सम्मान बिल्कुल किया जाएगा। भूपेंद्र दरिया सर आइए, आपका भी स्वागत यहां पर किया जाएगा। और उनके समेत मेरे ख्याल से नरेश यादव सर, महाराष्ट्र बैंक मैनेजर, आइए आपका भी स्वागत करते हैं। तो मॅच को एन्जॉय कर रहे हैं, आपका स्वागत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा सन्मान केला जाईल क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे आणि खऱ्या अर्थानं नंदराज शेठ मुंगाजी यांच्या कांद्याला कांदा लावून नेहमी दमदार योगदान देत असतात ते आमचे भरतभाई गायकवाड। त्यांची या ठिकाणी उपस्थिती पाहत आहे, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं। तर दत्ता शेठ मुंगाजी साहेब, स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी प्रतिष्ठानचे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्ही भरपूर संघांना पॅक देखील करताना पाहतायत, त्यांना विनंती असेल आपण यावं। तर अविनाश मुंगाजी साहेबांचा देखील इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। अमित मुंगाजी फलंदाजी करतात, त्यांचे वडील अविनाश मुंगाजी साहेबांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। तो बिल्कुल ओले ग्रामपंचायत के उपसरपंच, माजी उपसरपंच दत्ता शेठ मुंगाजी साहब, इनसे गुजारिश करते आइए मंच के ऊपर। स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी प्रतिष्ठान के सर्व उनका स्वागत जरूर करेंगे। जहां पर ओले में जब भी टूर्नामेंट होती है उनका महत्वपूर्ण दमदार योगदान रहता है और उनका भी स्वागत करेंगे। तो सभी मेहमानों का हम फिर से एक बार शुक्रिया अदा करेंगे और चलते हैं सेकेंड इनिंग्स में, जहां पर 30 गेंदों में बनाने हैं 55 रन, यानी कि रिक्वायर्ड रन रेट की अगर बात करेंगे प्रति ओवर बनाने हैं टोटल 11 प्रति ओवर में। तो यादव साहब, उनका भी सम्मान किया जाएगा। आइए महाराष्ट्र बैंक मॅनेजर नरेश यादव सर, उनका सन्मान हो चुका है, थँक्यू। बघा ज्यांना जेवण मिळालं नाहीये, जे उपाशी राहिले त्यांच्यासाठी उपाशी नाही आम्ही ठेवणार, तुम्हाला तुपाशीच जेवावं लागेल, म्हणजे चिकन तुमच्यासाठी रेडी आहे। आता भात देखील शिजलाय, तर आपण जे जेवणासाठी राहिले त्यांना विनंती असेल आपण जेवण करण्यासाठी आमच्या बॅक स्टेज मागे यावं। धन्यवाद। जाऊया काम बॉक्स मध्ये, आवाज ऐकायला येईल तुम्हाला समीर सोमने सर यांचा। धन्यवाद। थँक्यू प्रवीण। व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित आहेत। साई स्पोर्ट्स ओवळे आयोजित ही स्पर्धा ओळे प्रीमियर लीग 2023 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत। आज मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। सर्वांना विनंती आहे की भोजन मागे चालू आहे, कोणी जेवणाचं बाकी असेल तर आपण निश्चितच लवकरात लवकर जेवण करून घ्यावं। आणि पुढील होणारा जो सामना आहे सुपर ओव्हरचा, जान्हवी 11 आणि त्यांच्या विरोधात जान्हवी स्पोर्ट्स, त्यांच्या विरोधात श्रीयान शिव स्पोर्ट्स। आणि जान्हवी स्पोर्ट्सचे 3 बॅटर आशिष मात्रे, विशाल गायकवाड, साजन मुंगाजी, आणि श्रीयान शिवचे बॅटर असतील 3 प्रमोद गरत, गुलशन मात्रे आणि मनोज दापोलकर। आता गोलंदाज आजचे आमचे आचार्य आदरणीय प्रवीणजी मुंगाजी, आपणासही विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती या। जान्हवी स्पोर्ट्सचे गोलंदाज असेल विशाल गायकवाड पावा, आणि श्रीयान शिव स्पोर्ट्स कडून सुपर ओव्हर मध्ये गोलंदाजी करतील गुलशन मात्रे। चला मॅच लावते सुरुवात। किशोर मात्रे पहिल्या चेंडूवरती बाद करतात फलंदाज प्रशांत मुंगाजी।
तर बॉलरवरती इथे शंका घेतली जाते ना. आम्ही रनअप शॉट करू. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रिशियस ग्रुपचे सर्व आदरणीय गिरीशजी माटा साहेब, त्याचबरोबरीने जितेंद्र जैन साहेब, भूपेंद्र साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. भरतशेठ गायकवाड साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. बरीचशी मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. स्वागत असेल सर्वांचं साई स्पोर्ट्स ओळेच्या वतीने. कोकण किनारा संघाचा नक्की सपोर्ट कोणाला आहे हा प्रश्न सातत्याने इथे विचारला जातोय. फिल्डिंगला की बॅटिंग करणाऱ्या टीमला ते त्यांनाच ठाऊक, परंतु या मॅच वरती त्यांची करडी नजर आहे. फिल्डिंग वाल्यांनी जर का सामना जिंकला, अर्थात स्वराज स्पोर्ट्स टीमने सामना जिंकला, तर मात्र पुन्हा एकदा सुपर ओव्हर. आतापर्यंत दोन संघ डायरेक्ट थेट फायनल मध्ये पोहोचलेत. एक सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि दुसरा निहाल स्पोर्ट्स. हे दोन संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. एक ए ग्रुप मधून, एक बी ग्रुप मधून. किशोर म्हात्रे यांनी पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतली. प्रशांत मुंगाजी जे उत्कृष्ट समालोचक आहेत. क्लीन बोल्ड. पुनश्च एकदा टप्पा पडल्यानंतर फिरकी घेतली आणि क्लीन बोल्ड झाला तो फलंदाज राजेंद्र मुंगाजी. या स्पर्धेसाठी निश्चितच प्रिशियस ग्रुपचे सर्व गिरीशजी माटा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेसाठी आम्हाला 11,000 रुपयाची देणगी त्यांच्या वतीने प्राप्त झाले. धन्यवाद साहेब, आपलं योगदान या स्पर्धेसाठी खूपच आम्ही आपले सर्वांच्या वतीने साई स्पोर्ट्स ओळेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. खतर गावाची प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. रायगडची क्रिकेटची पंढरी म्हणून ओळेला ओळखलं जातं आणि त्याच ओळे नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. विकेट हॅट्रिक बॉल. दोन फलंदाजांना इथे क्लीन बोल्ड केले किशोर म्हात्रेने. नवीन बॅटर दर्शन मुंगाजी सध्या मैदानावरती दाखल झालाय. पाठलाग करायचे तो बंट्या 11 या टीमला 55 धावांचा. 5 षटक 55 धावा करायचे. स्वराज स्पोर्ट्स टीम गोलंदाजी करते. ऑन हॅट्रिक. दमदार स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेनं. बॉल ट्रॅव्हल झाला वेगानं, सीमारेषा ओलांडतोय. चौकार. 4 धावा धाव फलकावर. आक्रमण करणं गरजेचं आहे. लेफ्टी बॅटरला मुद्दामून पाठवलं राकेशभाई गायकवाड यांनी, कारण समोर लेफ्टी बॉलर आहे. पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. मिड ऑफला प्लेअर आहे आणि ते कॅच सुटले. चंदन म्हात्रेने सकाळच्या सत्रामध्ये कॅच ऑफ द ओपीएल घेतली होती आणि आता पहा साधा सोपा झेल इथे सुटला. हेच तर खरं क्रिकेट आहे. साधे सोपे झेल सुटले जातात आणि कठीण वाटणारे झेल सहजरित्या घेतले जातात. कधी कधी 6 बॉलमध्ये 6 षटकार आपण पाहतो, परंतु कधी कधी 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील होत नाही. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे आणि तो थरार रंगतोय या ओपीएल मध्ये. ओळे प्रीमियर लीग 2023. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, अंगावरती चेंडू आदळतो. हाईट फॅक्टर इथे पंच सांगतायत. डॉट बॉलची होते सांगता. 55चा पाठलाग करायचे. धावा आतापर्यंत 5. दिमागदार क्रिकेटचा हा 16वा पर्व. या स्पर्धेचं पुढच्या वर्षी ओळे प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात येईल. अजनबी स्पोर्ट्स ओळे या संघाकडून. पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉल. लाईन खराब आहे. एकेरी स्वरूपात धाव जोडली जाणार. स्कोर 6. प्रेक्षक पहा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काल मला असं वाटतं बिल्डर्स
ग्रुप जे होते त्यांच्यामध्ये सामने झाले. फ्लाइट दिली बॉलला, लपेटला चेंडू, खरं तर ऑफस्टम्पच्या बाहेरून लॉंग ऑफला. एक धाव आणि षटक क्रमांक पहिलं इथे झालंय समाप्त. आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 7. उर्वरित आता 4 षटक बाकी आहेत. धावा करायचे असतील 12च्या सरासरीने 48. प्रवर्तक अर्थातच गिरीश माटा, जितेंद्र जैन आणि भूपेंद्र सर यांचा देखील आभार. ते या स्पर्धेतून रजा घेत आहेत. साई स्पोर्ट्स ओवळेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. 4 षटक बाकी आहेत. धावा करायचे 48. ओवळे प्रीमियर लीगचा थरार अगदी आपण पाहतायत. लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना. यानंतर सुपर ओव्हरच्या लढतीनं होतील सुरुवात. 2 संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेत. एक निहाल स्पोर्ट्स आणि दुसरा सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. आणि 2 संघांच्या जागा अजूनही बाकी आहेत. पंच इथे इशारा करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. एक धाव. धाव संख्या 8. विद्याधर मात्रे गोलंदाजीसाठी आलेत. पहिलं षटक किशोर मात्रे, दुसरं षटक इथे विद्याधर मात्रे, टीमचा कॅप्टन. समोर महेंद्र मुंगाजी. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला चंदन आहे आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. असा झेल सकाळी पकडलाय की तो अनपेक्षित होता. तो देखील एका हाताने डाव्या हातात. आणि आता साधा सोपा झेल 2, ते देखील दर्शन आणि त्याचबरोबर महेंद्रचं. सिंगल. धाव संख्या 9. 55चा पाठलाग करायचे. फार महत्वाचा सामना. ओवळे प्रीमियर लीग खरं तर हा गावासाठी असलेला क्रिकेटचा उत्सव. आणि या उत्सवामध्ये सर्वच सहभागी होत असतात. एकूण 10 संघ खेळत आहेत. लीग स्टेज आल्या तरी सुद्धा 9व्या सामन्याला समजलं, 8व्या आणि 9व्या सामन्याला की 2 संघ पुढे सरकलेत. अजूनही 2 संघ बाकी आहेत. इतकं जबरदस्त क्रिकेट. उगाचच या गावाला रायगडच्या क्रिकेटची पंढरी म्हटलं जात नाही. मिड ऑफला क्लिअर केलं. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. बॉल चाललाय समोर. वाडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. पंचावन्नचा पाठलाग करत असताना धाव संख्या 13. 13 धावा. क्लीन बोल्ड. विद्याधर मात्रेने बाद केले फलंदाज दर्शन मुंगाजीला. आपले आचारी प्रवीण मुंगाजी आणि त्याचबरोबर बाळाराम गायकवाड या दोनही आचार्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. मी ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांना विनंती करतो की ज्यांनी आपल्यासाठी रुचकर जेवण बनवलं ते बाळारामजी गायकवाड आणि त्याचबरोबर प्रवीण मुंगाजी या दोनही आचार्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. प्रवीण मुंगाजी ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांचे वर्गमित्र आणि आज आचार्यांची भूमिका त्यांनी इथे साकारली. धन्यवाद. खूप खूप तुमचे आभार. छान जेवण तुम्ही बनवलं. उत्तम आणि रुचकर भोजन. आणि बाळाराम गायकवाड या आपणही या OPL मध्ये तुमचं सर्वात मोठं योगदान आहे.
शेवटी सर्व काही होतं ते वीतभर पोटासाठी आणि त्या जी भोजनाची सेवा अर्थातच भोजन बनवण्याचं काम तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद. विद्याधरचा हा चेंडू व्हाईट बॉल. मी विनंती करतोय सचिनजी म्हात्रे आपणास की आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. धावा संख्या 14 विद्याधरचा हा चेंडू वाईट इथे टाकला. 55 धावांचा इथे पाठलाग करायचे. तो निश्चितच बंट्या 11 या टीमला. स्वरा स्पोर्ट्स विरोधात बंट्या 11 चालू असलेला सामना लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना आहे. फुलटॉस बॉल टर्न केला मिड विकेटला. वेगाने क्षेत्ररक्षक आला परतोच्या आवाक्याच्या बाहेर पॅरलल स्ट्रोक येतोय. षटकार 6 धावा. अर्धशतक झळकावणारा फलंदाज समाधान गायकवाड आणि त्याच्याच बॅट मधून आला इथे षटकार. फ्लाइट दिली बॉलला. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक पोहोचतोय. यंगस्टर आहेत 2 धावा. दुहेरी धावेने स्कोर जाऊन पोहोचला आता 22 वर 22. प्रेक्षकांची गर्दी, ग्रामस्थांची गर्दी, खेळाडू सामने पाहतायत. कोण कोणत्या संघाला सपोर्ट करतोय. प्रत्येक संघ एकमेकांवरती निर्भर आहेत. धावा 22. 55 करायचे. 33 ची अद्यापही गरज. पहिल्या ओव्हरमध्ये किशोर म्हात्रे यांनी 7च धावा दिल्या परंतु या ओव्हरमध्ये आक्रमण केलंय. चांगला स्ट्रोक. ऑफ ड्राईव्हचा फटका. वाडीश लॉंग ऑफला फिल्डर. आता मात्र कोणतीच चूक नाही. 1 धाव. एकेरी धावेने स्कोर बदललाय. 2 षटकात धावा झाल्यात त्या 23. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे असतील त्या मात्र 32. 18 चेंडू 32 धावा. आणखी एक डॉट बॉल. विकेट किपरला काहीतरी सांगायचं. कदाचित असं वाटते की स्टंपला बॉल लागला असावा परंतु बेल्स पडल्या नाहीत. हा तेच विकेट किपर सांगायचा प्रयत्न करतोय. बेल्स पडल्या नाही तर फलंदाज बाद नसेल. धावा संख्या 23. 32 करायचे. 17 चेंडू शिल्लक आहे. 17 चेंडू 32 धावा. दिशा फक्त दिले. चांगला चेंडू होता. आतमध्ये आणला होता हा चेंडू. पहा सीमारेषेच्या बाहेरून आता खेळाडूंची देखील गिरकी घेतली जाते. प्रचंड आवाज करतायत. आपल्या गावची स्पर्धा आहे. आनंद घेत असताना या स्पर्धेचा. सिंगलने स्कोर 24 करायचेत आता. 16 चेंडू 31 धावा. आक्रमण करावं लागणार आहे. किशोर म्हात्रे पहिल्या ओव्हरमध्ये 7च धावा देत 2 विकेट घेतल्या. 2 फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत. 16 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा आतमध्ये चेंडू आणला. चांगली फिल्डिंग. चेंडू अडवलाय. प्रेमचंद पाटील त्या ठिकाणी आहेत. एकेरी धाव 25 धावा. आदरणीय मदन मुंगाजी साहेबांचे इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत.
अजित मुंगाजी यांचे पिताश्री मदन मुंगाजी यांचं इथे आगमन आणि त्यांचा मुलगा अर्थातच सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीमला लीड करतोय आणि तो संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचला. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका वाऱ्याच्या विरोधात मारला होता हा फटका. चला पंचांना सहकार्य करा. जो काय निर्णय असेल नाही. चला 2 धावा. आपण अगदी पाहतोय की ओळे रायगड क्रिकेटची पंढरी, परंतु या क्रिकेटला या गावामध्ये ज्यांनी सुरुवात केली, क्रिकेटची संस्कृती जपण्याचं काम ज्यांनी केलं ते मदन मुंगाजी साहेबांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत साहेब. आपलं फेक झाले चुकीची. बॅकअप आहे प्रेमचंद त्या ठिकाणी. जेव्हा जेव्हा प्रेमचंदकडे चेंडू जातोय तेव्हा तेव्हा जोरदार आवाज सीमारेषेच्या बाहेरून येतोय. 2 धावा. धावा संख्या 29 आणि फक्त आवाज हा प्रेमचंद साठीच आहे. 13 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 13 चेंडू 26 धावा. रिक्वायर्ड रन रेट वरती नजर टाकली तर प्रति षटक 12 ची गरज आहे. अतुल बोटे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. मिड विकेटला हा फटका. पुन्हा एकदा वाऱ्याने चेंडू थांबला आणि फलंदाज होईल बाद. समाधान बाद होऊन परततोय माघारी. आता इक्वेशन 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. विचार करून करावा लागतो. परंतु दादा मी तुम्हाला एकच प्रश्न विचारेल की आता तुम्ही जे ओळे प्रीमियर लीगचे उद्घाटन केलं, 2 डॉक्टर जे आपल्या गावातून झाल्या त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 12 चेंडू 26 ची गरज आहे. पुन्हा एकदा इक्वेशन सांगतो. आज ओळेकरांनी नुसतं क्रिकेट नाही, आज क्रिकेटची स्पर्धा आहे. तुमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम तितकेच जोरदार होतात. तुमच्याच गावातील कित्येक जण अगदी यशस्वी होऊन यशस्वी झालेले आहेत. मग कोणी शैक्षणिक क्षेत्र असू दे किंवा खेळाचा भाग असू दे, या सर्वांसाठी आपण काय म्हणाल? ॲक्च्युली ओवळे प्रीमियर लीग ही फक्त क्रिकेट पुरती मर्यादित नसते. हा पूर्ण ओवळे गावाचा एक सण आहे. तो सणासारखा आम्ही साजरा करतो. आयोजक बदलतात परंतु कार्यक्रम हा गावाचाच असतो. आणि जे तुम्ही उद्घाटन करून घेतलंय, ज्या दोन्ही मुली ज्या डॉक्टर झाल्यात त्यांच्या शुभ हस्ते, खरोखरच ही खूप मोठी उपलब्धी आहे. त्यांच्या शुभ हस्ते ओळे प्रीमियर लीगचं उद्घाटन सोहळा मात्र पार झाला. आणि आता जाऊया मॅचकडे. 12 चेंडू करायचे, त्या 26 गोलंदाजीसाठी येतोय चंदन म्हात्रे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक. एकच धाव. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय अमित मुंगाजी. 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. सामना रंगायला आता सुरुवात झाली. अकरा चेंडू 25 धावा. लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना. या मॅच वरती बऱ्याच जणांचं भविष्य निर्भर आहे. दोन्ही बंधुराज आता सध्या मैदानावर. पूल करायचा होता, थोडा चेंडू खालीच राहिला, उसळी अपेक्षित मिळाली नाही. डॉट बॉलची होते ते सांगता. 10 चेंडू करायचे 25. बंट्या 11 आणि त्यांच्या विरोधात स्वरा स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. ओळे प्रीमियर लीग साई स्पोर्ट्स ओळे आयोजित स्पर्धा तुम्ही अनुभवतात. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. यानंतर सुपर ओव्हरचे लढती होतील. आतापर्यंत एक पुढे किती होतील हे मला ठाऊक नाही. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल, कारण या मॅच वरती सर्व काही निर्भर आहे. सुपर ओव्हर होणार की नाही. सेमीफायनल क्रॉस पद्धतीने खेळवण्यात येतील हे लक्षात असू द्या. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. दमदार स्ट्रोक. जितका उंच गेलाय तितकाच लांब.
छपरा तोड षटकार. अमित मुंगाजीच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 36 वरती. 9 चेंडू 19 धावांची गरज. क्रिस्टल ट्रॉफी या वर्षी ओवळे प्रीमियर लीग मध्ये दमदार अशी ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच साठी देखील आकर्षक ट्रॉफी अगदी आपण पाहतोय. सन्मान चिन्ह असतील सर्व मान्यवरांसाठी. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि त्याचबरोबरीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी रेफ्रिजरेटर जो व्यासपीठा समोर अगदी ठेवण्यात आलेला आहे. 9 चेंडू करायचे 19 अमित मुंगाजी समोर. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकला होता चेंडू. अगोदरच बॅट फिरून मोकळा झाला तो फलंदाज. 8 चेंडू 19. हा फटका मिड विकेटला. 1 धाव तर झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न आणि 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट. आता गरज असेल 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची. प्रेमचंद पाटील यांनी झेल पकडला तर त्यासाठी पारितोषिक आहे. थोडं विचित्र पारितोषिक आहे ते. मला समजलं तर मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. परत फक्त त्यांनी झेल पकडायला हवा. प्रेमचंद पाटील यांनी 7 चेंडू 17 धावांची गरज. अमित मुंगाजीचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. झेल सुटला हातातून. 1च धाव. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल आता अमित मुंगाजी आणि 6 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज आहे 16 धावांची. 6 चेंडू 16 धावा करायचे बंटा 11 टीमला स्वरा स्पोर्ट्स टीमच्या विरोधात. सहा चेंडू 16 धावा या मॅच वरती निर्भर आहे. सुपर ओव्हरच्या लढती कशा असतील यानंतर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जान्हवी स्पोर्ट्स विरोधात श्रेयांशिव स्पोर्ट्स. जान्हवी स्पोर्ट्स टीम कडून आशिष म्हात्रे, विशाल गायकवाड, साजन मुंगाजी हे 3 बॅटर असतील आणि गोलंदाजी करेल विशाल गायकवाड. श्रेयांशिव स्पोर्ट्स कडून प्रमोद गरत, गुलशन म्हात्रे, मनोज दापोलकर हे 3 बॅटर असतील आणि गोलंदाजी करतील गुलशन म्हात्रे. सुपर ओव्हर साठी सर्व काही झालेलं आहे. फक्त आता या मॅच वरती सर्व निर्भर आहे. 6 चेंडू करायचे त्या मात्र 16. अमित मुंगाजी 1 षटकार त्याने खेचलाय. गोलंदाजीसाठी येतोय सूरज मुंगाजी. महत्वाचा खेळाडू सूरज मुंगाजी. 6 चेंडू 16 ची गरज. अपील जोरदार. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद अमित मुंगाजी. असं वाटतंय आता की या मॅच साठी बऱ्याच जणांनी देव पाण्यात ठेवले. त्यामध्ये सागर गायकवाड फार महत्वाचा आहे. सेकंड रन टॉपर येतो. संतोष म्हात्रे नुकताच त्यांनी जी बॅटिंग केली त्यामध्ये ते ऑरेंज कॅप धारक आहेत. 5 चेंडू जिंकण्यासाठी आता 16 धावांची गरज. सूरज मुंगाजीने पहिल्याच चेंडूवरती घेतले विकेट. हार्ड हिटर बॅटर मैदानावरती दाखल झालाय. अक्षय गायकवाड प्रयत्न करतोय. कार्पेटच्या साईडनं बॉल चाललाय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक दुसरी धाव होणार का? फेक झाले बॉलर कडे आणि ते फलंदाज होईल बाद. 4 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 15 धावांची.
चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. सूरज मुंगाजी शेवटचं षटक टाकतोय स्वरा स्पोर्ट्स टीम कडून. बंटा 11 4 चेंडू करायचे 15. समोरच्या दिशेने ताकद झोकली संपूर्णपणे. स्टेट डाऊन द ग्राउंड. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून येतो हा धमाका. OPL चा षटकार. तीन चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. कव्हर्सला फटका केसला. क्षेत्ररक्षक आहे, वाट पाहतोय. दुसरी धाव सहजरित्या होईल कंप्लीट. 2 धावा. आता गरज आहे 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आणि ते प्रश्न मॅच चालू आहे, परंतु लहू गायकवाड यांचं गाडीकडे जाऊ की नको जाऊ हा प्रश्न त्यांना इथे पडलाय. कदाचित या मॅच वरती बरंच काही भविष्य निर्भर आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, सर्वांना ठाऊक आहे. 2 चेंडूत 7 धावा. शेवटचा सामना चालू आहे. 2 संघ फक्त सेमीफायनल मध्ये पोहोचलेत. अद्यापही ठाऊक नाहीये शेवटचे 2 चेंडू आलेत की कोणता संघ 2 उर्वरित असतील जे क्वालिफाय होतील. म्हणजे किती मोठ्या स्वरूपात क्रिकेट ओळे नगरीमध्ये ओळे गावात खेळलं जातं. 2 चेंडू 7 धावा. फटका कार्पेटच्या साह्याने खेळला. 1 धाव तेथे झाले कंप्लीट. स्ट्राईक घ्यायची आहे. फेक झाले आणि स्ट्राईक देखील मिळाले. आता 2 चेंडू जिंकण्यासाठी 5, परंतु कंपल्सरी चेसिंग आहे. 5 धावांचा फटका अद्यापही नाहीये. पेनल्टी स्वरूपात सोडला तर आता मारावाच लागणार आहे तो षटकार. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. सैराट चित्रपटाचा डायलॉग, ठोकला तर जिंकला, हुकला तर मुकला, असा सामना. बंट्या 11 ने जर का हा सामना जिंकला तर ते थेट सेमीफायनल मध्ये जातील. स्वरा स्पोर्ट्सने सामना जिंकला तर पुन्हा एकदा लकी ड्रॉ होईल आणि सुपर ओव्हरच्या लढती होतील. जबरदस्त ओळे प्रीमियर लीग, दर्जेदार क्रिकेट. म्हणूनच सर्वजण रायगडची पंढरी म्हणून ओळेला ओळखतात. आणि त्याच पंढरीमध्ये 10 मॅचेस झाल्यात. 2च संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेत. सेमीफायनलचे कोणते 2 संघ अद्यापही लीग स्टेक संपायला आली. शेवटचा चेंडू आहे, अजूनही गुलदस्त्यात आहे. खतरनाक क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. जर या चेंडूवर षटकार मारला तर मला वाटतं अमित मामाचा अजून 2 किलो वजन कमी होईल. 1 चेंडू 5 धावा. एकदा जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. इथे चेंडू टाकला जातो वाईड आणि आता 1 चेंडू 4 धावांची गरज. कमालीचा सामना, चित्तथरारक, रोमहर्षक क्रिकेटचा नजारा. किशोर म्हात्रे यांनी काय गोलंदाजी केली होती पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु त्यानंतर झालं आक्रमण समाधान कडून. आणि आता 1 चेंडू 4 धावा. चला, गोलंदाजाने बॅटरला हुकवलं, अर्थातच डॉट बॉल म्हणजे बॅटला लागून द्यायचा नाही चेंडू. तर गुलशन म्हात्रे यांच्याकडून गोलंदाज सूरज मुंगाजीला 500 आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला. आणि जो प्रेक्षक अडवेल तो चेंडू त्या प्रेक्षकाला मात्र 500 गुलशन म्हात्रे यांच्याकडून. 1 चेंडू 4 धावा. कोण हा जिंकेल सामना, बंटा 11 की स्वरा स्पोर्ट्स? लास्ट बॉल. कमालीचा सामना. लीग स्टेज मधील सामना कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण या मैदानावरती ओळे प्रीमियर लीग मध्ये. बॅटर पाहतोय कोणत्या दिशेनं गॅप आहे. सूरज मुंगाजी देखील फिल्डिंग सेट करतोय. सर्व चाचपणी करत असताना जिंकण्यासाठी 1 चेंडू 4 धावांची गरज आहे बंटा 11 टीमला स्वरा स्पोर्ट्स संघाच्या विरोधात. साई स्पोर्ट्स ओळे आयोजित ओळे प्रीमियर लीग. इथे फटका खेचलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. हवेत हा झेल इथे घेतला जातो आणि स्वरा स्पोर्ट्स टीमने इथे सामना जिंकलाय. आणि आता पुढच्या मॅचेस जातील सुपर ओव्हर मध्ये. आणि जसं स्वरा स्पोर्ट जिंकली तसं आमचे अंकल लहू गायकवाड ड्रेस चेंज करण्यासाठी गेलेले आहेत घरी.
त्याही कपडे धुवायला टाकलेले, ते परत सांगितलंय की नका टाकू म्हणून. तसेच सागर गायकवाड यांना पण बरं वाटलं असेल.